जेव्हा मी मानतो की मी काहीतरी आहे, तेव्हा मग मुक्ती नाही मिळत. मुक्तीसाठी, मोक्षासाठी काय आवश्यक आहे? तर मी जे काय रोल आता निभावतोय, जे काय पात्र निभावतो आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मी आहे. तो मी नाही आहे. हे जेव्हा आपण समजतो, तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते. आता सध्याच्या काळामध्ये दोन भूमिका माणसामध्ये जास्त आहेत. एक तर आपण स्वतःला शोषक समजतो किंवा मग शोषित समजतो, आणि दोन्ही ह्याच्यामध्ये आपण ग्लानीमध्ये जातो, आत्मग्लानीमध्ये. आणि मग आपण सुख प्राप्त नाही होऊ शकत. आणि आपण जे जे काही करतो आपल्या जीवनामध्ये, तर त्याच्या मागे काय आहे? सुखाची लालसा आहे, सुखप्राप्तीची लालसा आहे. त्यामुळं त्या लालसेमुळं आपण सुखी होत नाही. पण जेव्हा आपण हे समजतो की जे मी करतो आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मी आहे, आणि तो वेगळा कोण आहे? तो म्हणजे साक्षी भाव. जेव्हा मी साक्षी भावानं सगळं काही करतो, म्हणजेच काय? हे सगळं होत आहे, मी काय करत नाही. कर्ता भावापासून जेव्हा आपण वेगळे होतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं सुख मिळतंय. नाहीतर काय होतंय की आपण एखादी एखादं कार्य केलं, एखादं कर्म केलं, केल्यानंतर त्याचं सुख मिळतंय, आणि लगेच दुसऱ्या कर्माचं जेव्हा आपण मध्ये इच्छा निर्माण होते, त्यावेळेस पुन्हा ते सुख नाहीच होत. म्हणजेच कर्मप्राप्तीनंतर आणि दुसऱ्या कर्मावर उडी मारेपर्यंत जे मन असते, तिथे थोडंसं सुख मिळतं. पण आपण काय समजतो की हे केल्यामुळं मला सुख मिळालं. तसं नाही आहे. तर जेव्हा मन शांत होईल, तेव्हाच आपल्याला सुखप्राप्ती होते. मग जे आपण ध्यान करतो, साधना करतो, तर हे कशासाठी आहे? तर हे मन, बुद्धी, शरीर ह्याच्यासाठी आहे. आणि ह्याच्याही पलीकडे काहीतरी आहे जे काहीच करत नाही. ते कसं आहे? साक्षी भाव आहे. आणि त्याला समजलं तर मग आपण सुखी होतो. मग आता गुरुदेव काय म्हणतात की सुखाची लालसा तुमच्यामध्ये का उत्पन्न होते? कारण आत्म्याचा स्वभाव हा सुखस्वरूप आहे. आणि त्यामुळं मन, बुद्धी आणि शरीरामध्ये सुखाची लालसा निर्माण होते. म्हणून आपण जे जे काही करतो, ते सुख प्राप्त होण्यासाठी करतो. पण खरं सुख केव्हा मिळेल? जेव्हा मी समजेल की मी करताही नाही आणि मी भोगताही नाही. आपण स्वतःला धार्मिक समजलं, मी फार धार्मिक आहे, किंवा मी ध्यान साधना करतो, असं आपण स्वतःला समजलं, तर स्वतःला उच्च समजतो, आणि जे न करणारे आहेत ते माझ्यापेक्षा नीच आहेत असं समजतो. असं होतं की नाही? जेव्हा मी समजतो की मी खूप धार्मिक आहे, किंवा मग मी खूप तपस्या करतो, किंवा मी खूप साधना करतो, सेवा करतो, सत्संग करतो, हा कर्ता भाव जेव्हा आला, तेव्हा काय आहे? इतर जे आहेत त्यांच्यापेक्षा मी वरचा आहे, आणि बाकीचे ते माझ्यापेक्षा खाली आहेत, हा भाव निर्माण होतो. आणि तिथेच आपल्याला बंधना बंधन येतं, आहे की नाही? म्हणून काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही बंधनामध्ये आहात, तर हे जाणून घ्या, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये नाहीत. ना तुम्हाला धर्माचं बंधन आहे, ना तुम्हाला जातीचं बंधन आहे, ना तुम्ही काही कार्य करता ते चांगलं वाईट याचं बंधन आहे. कुठलंही बंधन तुम्हाला नाही आहे. तर तुम्ही कसे आहात?
बंधन मुक्त आहात हे तुम्ही जाणून घ्या. पण आपलं झालंय काय माहिती का, की आपल्याला हे जे कर्ता भाव आहे ह्याचा एक साप आहे, तो आपल्याला चावलेला आहे. आणि त्या सापाचं विष आपल्यामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे ना. कुठलंही बघा, आपण छोटं कार्य करो, मोठं कार्य करो, काही करो, तर त्या ठिकाणी आपला स्वतःचा कर्ता भाव येतो. आणि मग हा जो काटलेला साप आहे, आपल्याला जो चावलेला साप आहे, तर ह्याचं विष तुम्हाला उतरावं लागेल. आणि हे विष उतरवण्याचा एकच मार्ग आहे, एकच त्याचा उतारा आहे, ते म्हणजे मी करता नाही. हा भाव जेव्हा तुम्ही आतमध्ये घ्याल, तेव्हा हा जो चावलेला साप आहे तो उतरून जाईल. आणि हे कसं जाणून घ्यायचं, तर आपल्या आतमध्ये एक तत्व आहे. आपल्या आतमध्ये काय आहे? एक तत्व आहे जे काही करत. आणि ते तत्व म्हणजे ह्या सगळं जे काही करता आहे त्याच्याकडे साक्षी भावानं बघ. पण याचा अर्थ तुम्ही काहीच करायचं असं नाहीये. तर ध्यान, प्राणायाम, साधना, सेवा हे मन आणि बुद्धीच्या शुद्धतेसाठी आहे. मन, बुद्धी, शरीर शुद्ध झाल्याशिवाय तुम्हाला ही अनुभूती येणार नाही की मी करता नाहीये. आणि आतलं जे आपल्या आतमध्ये जे तत्व आहे, जे तत्व काहीच करत नाही, निसंग आहे, अनंत आहे त्याचं अस्तित्व, तर त्याची अनुभूती आपल्याला येत नाही. म्हणून ध्यान साधना ही केली पाहिजे. पण ध्यान साधनेमध्ये जेव्हा आपण उतरतो, तेव्हा सुद्धा आपल्यामध्ये सुखाची लालसा असते. ध्यान केल्यानंतर मला चांगलं वाटेल, प्रसन्न वाटेल, मला सुख मिळेल, माझ्या जीवनातले दुःख सगळे नाहीसे होतील. ही लालसा जी आहे ती ध्यान करण्यामध्ये, प्राणायाम करण्यामध्ये, शरीरच्या शुद्धीमध्ये असते. सुख प्राप्ती ही आपली लालसा कशी आहे? भोगून मिळालं तरी चालेल, किंवा मग योग, भोगामुळं किंवा योगामुळं कसंही का असेना, मला काय पाहिजे? सुख पाहिजे. बरं, ही लालसा कशामुळे निर्माण होते? कारण सुख हे आपला स्वभाव आहे. पण एक जाणून घ्यायचं की आत्मा हा एकदेशीय नाही आहे. कुठल्याही एकामध्ये, एका बंधनामध्ये आत्मा राहत नाही. तर आत्मा कसा आहे? एकदेशीय नाही आहे. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये स्थित होतो, एक होतो, तेव्हा आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो. जिथे दोन असतात तिथे भीती आहे, भय आहे. जिथे दोन आहेत तिथे काय आहे? भय आहे. आणि भय निर्माण केव्हा होते? जेव्हा दोन असतात तेव्हा. पण जेव्हा एक आहोत आपण, ही अनुभूती यायला लागते, तेव्हा भय नष्ट. म्हणून काय सांगितलंय? तुम्ही जिथे आहात तिथे शांत व्हा. आणि जेव्हा तुम्ही शांत व्हाल, त्या क्षणी तुम्हाला सुख, सुखाची अनुभूती येते. आणि त्या क्षणी तुम्हाला मुक्तीचा अनुभव येतो. म्हणून काय सांगितलंय? जिथे आहात तिथे शांत व्हा.